सध्या मी भयंकर धावपळीत आहे। गेल्याच आठवड्यात उपेनला घरी आणलं। माझा बराच वेळ उपेनच्या घरी जातो। त्याच्या प्रकृतीला आता धोका नाही, चांगला बोलतो, मधुमेहाचं प्रमाणही खाली येत आहे। तुम्हाला फोन करायला इंदूला बोललो होतो, तिचा फोन आलाच असेल। काल एक भयंकर बातमी ऐकली, त्या धक्क्यातून मी पुरता बाहेर आलेलो नाही। गोष्ट भयंकर म्हणजे सुन्न करून टाकणारी आहे। स्मरण झालं की अजून छातीत धडधडतं, सारखं वाटतं असं का झालं, कसं झालं? विशीतली मुलगी इतकी आतल्या गाठीची असू शकते? तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या माणसाशी तिचे आक्षेपार्ह संबंध असू शकतात आणि यापैकी आपल्याला कशाचाही पत्ता लागू नये इतका शहाजोगपणा ती चेहऱ्यावर ठेवू शकते। मन इतकं अगम्य असतं, कामगंड इतक्या हिडीस स्वरूपात प्रकट होऊ शकतो। सांग भैया, सांग सांग, नको अंत बघूस माझा। तुमचा जो मानलेला भाऊ आहे, ज्याचा उल्लेख लालजी नेहमी भावड्या असा करतो, त्याच्याशी मिनीचे संबंध आहेत। संबंध म्हणजे नाही नाही नाही, खोटे खोटे, शक्य नाही, खोटे म्हणून सांग। यातला शब्दन शब्द दुर्दैवानं खरा आहे। यावर विश्वास ठेव लालजी, कारण मिनी नुसती तुझी मुलगी नाही तर माझी आवडती पुतणी आहे। किमान गेले वर्षभर मिनीचा या माणसाकडे जाणं येणं सुरू आहे। गेल्या 4-6 महिन्यांपासून त्यांच्या संबंधानं विकृत रूप घेतलेलं दिसतं। कधी तो अतिलाडात येतो तर कधी शिव्या घालतो। गायीसारखी मिनी त्याच्या जवळ जाते। भैया, काय लिहिलंय भैया? तुला म्हटलं होतं मी, मंजूचे हे लाड भोवणार आहे। सार एकच, मिनी त्याच्या संपूर्ण आहारी गेली। भावड्याला वाटलं 3ऱ्या मजल्यावरच्या त्याच्या या हरकती कोण पाहणार। याच बाबतीत त्याचं दुर्दैव आड आलं। समोरच्याच बिल्डिंगमध्ये 3ऱ्याच मजल्यावरच्या ब्लॉकमध्ये राहणाऱ्या उपेनच्या एका नातेवाईकानं हे सगळं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं। हे सगळं ऐकल्यावर उपेनसारख्या शुद्ध चारित्र्याच्या निष्पाप मुलाला धक्का न बसता तरच नवल, कपाळाला हात लावून बसायला वेळ नाही वहिनी। यातून मार्ग कसा काढायचा ते कळलं नाही तरी तो काढावा लागेल। जर्मनीला जा, तिकडे जायचं तिकडे जा। मी निसर्ग इकडे सगळं हॅलो हॅलो, पंडितांचं घर का? हो, मी पंडितच बोलतोय। आपण कोण बोलताय? मी मिनीची आई बोलते। चारू आहे का? नाही, ती अजून आलेली नाहीये। काही काम होतं का तुमचं? आल्यावर तिला फोन करायला सांगा। बर बर। हरबा, हरबा, आज मिनी आली ना की दरवाजा तू उघडायचा आणि ती आत आली ना की बाहेर जायचं।
मग कवा यायचा आत? आत यायचं नाही, गावालाकडे जायचं झोपायला. असं काय करताय? जरा शांत व्हा. मला सांगा, तुम्ही चारूला फोनवर काय विचारणार होता? हेच मागच्या प्रकरणासंबंधी तिला अधिक माहिती आहे का ते विचारते. एका बाबतीत मला तुमचं वागणं आवडलेलं नाही वहिनी. या प्रकरणाची मला अगोदरच माहिती असती तर मी हे असं लोंबकळत ठेवलं नसतं. भैया, अरे खोदून खोदून विचारणार आहे मी तिला, पण जाम उत्तर दे ना. माणूस पाय हप्ता लागल्यावर काय करायचं? मी म्हणतो तुम्ही माझ्याकडे बोलला नाही, त्यातून काही निघालंच असतं असं मला म्हणायचं नाही, पण कदाचित हे नाव बाहेर आलं असतं. त्या प्रकरणात हाच माणूस आहे का याविषयी आपल्याला दोघांनाही खात्री झाली या असती. संबंधी आता शंका नाहीये. जर आपल्याला अगोदरच हे कळलं असतं तर आपण वेळीच सावध झालो असतो ना. मी आल्यावरती तू बोलणारस की मी बोलू? तुम्हीच बोला, मी आतल्या खोलीत बसणार आहे. माझं डोकं फिरलं ना म्हणजे काय काय वाटेल ते बोलेन मी तिला. माझं लक्ष असेल बहिणी. हे बघा, काय बोलायचं कसं बोलायचं हे अगोदर ठरवता नाही येणार. तुम्ही सुरुवात करा, मग पाहू. हॅलो हॅलो, चारू पंडित का? अगं, मी मिनीची आई बोलतीये. हा, काय हो? फोन केला होता? मिनी तुझ्याकडे आली आहे का? नाही. मग तुला कधी भेटली होती ती? आज कॅन्टीन मध्ये दिसली होती. का हो, काही विशेष झालाय का? नाही नाही, विशेष काही नाही. मागे तू तिला औषध दिलं होतंस ना? पुन्हा हवंय की काय? नाही नाही, पुन्हा नको आहे, पण त्यावेळी ती तुझ्याशी काही बोलली होती? कशाबद्दल? अगं, तो माणूस कोण आहे अजून आम्हाला कळलेलं नाहीये. तुमच्याकडे बोलली नाही, माझ्याकडे कशी बोलेल? नाही अगं, असली रहस्य मुली मैत्रिणींकडे सांगण्याचा संभव असतो ना. नाही बोलली. मग तू विचारलं नाहीस तिला? नाही विचारलं. चारू, मी जरा त्याचा उल्लेख करू नका वहिनी. हॅलो हॅलो, काय म्हणालात? नाही नाही म्हटलं, त्याचं नाव कळलं असतं तर आम्हाला हवं होतं. मिनीची आई मला खरंच माहिती नाही हो. त्यावेळी ती इतकी घाबरली होती की सुटका कशी होईल याच काळजीत होती. नंतर मी तिला एकदा विचारलं, पण तिची सांगायची इच्छा दिसली नाही, म्हणून मी विषय सोडून दिला. पुन्हा काही गडबड आहे का? नाही नाही, गडबड काही नाहीये, सांगेन कधीतरी. बरं, ती हिंदळेकरांना अजून भेटते का? मी तुम्हाला खरं सांगू का, ती हल्ली माझ्याशी बोलत नाही. अगं, तू तिला एवढ्या संकटातून वाचवलंस आणि तुझ्याशीच बोलत नाही? काय कारण काय? कोण जाणे. अरे गुरुनाथ, ती राजी दिसली नाही म्हणून मीच तिला टाळते. अगं, पण हा तिचा कृतज्ञपणा नाही का? आता मी काय सांगणार? हॅलो, मला नीट ऐकायला नाही येते. आमच्याकडे इंदळेकर आलेत, मी फोन ठेवते. हा गुरु बस ना. किती दिवसांनी आलात भाऊजी? हो, इकडून निघालो होतो, म्हटलं डोकवावं. बरं केलंस. काय जॉब काय म्हणतोय तुझा? अरे, तुला जर्मनीला पाठवण्याचा त्यांचा आग्रह संपला की नाही अजून? संपला नसता. संपला तर जॉबच सोडला असता. चहा घ्याल का खायला करू? अगं, विचारतेस काय? जा काहीतरी घेऊन ये. वहिनी, मिनी भेटली होती? मीने तिथेच थांब. बोल काय ते? एक पाऊल पुढे टाकलंस ना तर दात पाडीन तुझे. किती वाजले? 9:35. ऑफिस कितीला सुटला? नेहमीच्या वेळेला. मग इतक्या वेळ कुठे गेली होतीस? चारू बरोबर बाहेर गेले होते. चारू बरोबर गेली होतीस का? थांब, चारूला विचारते. थांब. तिच्या बरोबर नव्हते गेले. बाहेर कुठे शेड खायला गेली होतीस? हिंदळेकरांनी बोलवलं होतं. मीने तुझा घडा भरलाय. तुझे सगळे नेम चुकतायत. हिंदळेकर चारू पंडितकडे बसलेत. विचारायचे कुठे गेली होतीस, कुठे गेली होतीस का?
काय करताय तुम्ही? जरा आवरा स्वतःला. पहिला तुझे हे लाड पास झाले रे, पास झाले. हे बघा, तुम्ही सिलेटिव्ह घ्या आणि आतमध्ये जाऊन पडून राहा. सिडेटिव्ह काय? या क्षणाला मॉर्फिन घेतलं ना तरी काही उपयोग व्हायचा नाही त्याचा. तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. गप्प बसा थोडा वेळ. वहिनी, तू बस इथे बस. कोणी तुझ्या अंगाला हात लावणार नाहीये. कुठे होतीस इतका वेळ? मी सांगते ना, मी सांगते. पहिल्यांदा गेली होती चारू पंडितांकडे, ते जमे ना, तेव्हा गेली हिंदळेकरांकडे. आणि जेव्हा कळलं की हिंदळेकर चारू पंडितकडे बसलेले तेव्हा दाखली बसली. आता काकांना आणखीन काहीतरी थाप दे. बापाचे हे धंदे आणि पोलीस हे धंदे. बहिणी, तुम्ही गप्प राहणार का थोडा वेळ? विनय, तू भाऊ मामाकडे नेहमी जातेस? हो. कशा करता? तो मला बोलवतो. तो ठीक बोलेल, तू कशाला जातेस? बहिणी, का जातेस तू त्याच्याकडे? त्याच्याकडे गेले नाही तर मला चैन पडत नाही. माझं प्रेम आहे त्याच्यावर. या क्षणाला माझा जीव गेला तर बरं. मी जाऊ का आता इथून? प्लीज तू जाऊ नकोस. मी भीक मागते तुझ्या पुढे. मग आधी तुम्ही शांत व्हा बहिणी, काही बोलू नका. आज आपल्याला काय काय जर पसवायचे कळायलाच हवं. तू बस इथे बस. तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणतेस, ते केव्हापासून? माझ्या लक्षात नाही. म्हणजे 4 महिन्याखाली जे प्रकरण झालं त्याच्या पाठीमागे फावड्या? कुठे केलंस हे कुकर्म? तेव्हा तू आपल्या घरात नव्हतीस. भैया, भैया, अरे धरणी दुभंगून मला पोटात का नाही रे घे. स्मगलिंगचा धंदा करणारा फडतूस माणूस. विने, अगं तू एवढी देखणी मुलगी, तुझ्या लग्नाकरता हजारो रुपये खर्च करण्याची तुझ्या बापाची ऐपत आहे. तुझी आराधना करण्याकरता उपेन सारख्या राजपिंट्या तरुणांची रांग लागते आणि तू असल्या फडतूस माणसाच्या जाळ्यात सापडलीस. मी त्याच्या जाळ्यात नाही, प्रेमात सापडले. हे तुला दुर्दैवी नाही वाटत? तुम्हाला दुर्दैवी वाटू शकतं, मला वाटत नाही. आई कसं तोंड सुटले ते. तुम्ही थांबा. मीने, तुला सुद्धा हे दुर्दैवीच वाटायला हवं, कारण तो माणूस तुला मारहाण करतो. नाही. हो. नाही. खरं आहे. खोटंय, साफ खोटंय. त्याला बदनाम करण्याकरता रचलेलं कुभांड आहे. काही असलं तरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे. मीने, त्यानं जेव्हा तुला हात उगारला ते प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडे माहिती कळलेली आहे. त्यानं तुला केव्हा खसखस खोली तोडलं, केव्हा तुझ्या थोबाडात मल्ली, याच्या तारखा हव्यात का तुला? अगं, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला त्याच्याशीच लग्न करायचंय? हो हो म्हणते. मग ते कसं लग्न होतं ते? त्याच्याशी लग्न केल्याशिवाय मला आता गत्यंतर नाही. म्हणजे पुन्हा? पण गुरुनाथ, तुमच्या आणि मिनीच्या प्रकरणाबद्दल आता आम्ही तुमच्याशी काहीही बोलायचं नाही असं तुम्हीच बजावलं होतं ना? अहो पण वहिनी, मी आमच्या प्रकरणाबद्दल नाही बोलत आहे. मी फक्त मिनीबद्दल बोलतोय. अहो म्हणजे ती ऑफिसमध्ये येते ना, ती तुम्हाला भेटते ना. वहिनी, मिनी बरी आहे ना? अहो एवढंच विचारतोय मी, कारण गेले 8 दिवस झाले आमची भेटच झाली नाही. हो, आता या बाबतीत मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही. तुम्ही मला काही विचारू नका आणि मी तुम्हाला काही सांगणार नाही. असं काय करतेस चारू? अगं निदान तुला ती भेटली असेल तर भेटली, बरी आहे एवढं तरी सांग. भेटते, दिसते, बरी आहे.
थँक्स वहिनी. बघूया आता मला मिनी कधी कॉन्टॅक्ट करते ते. मी तिची वाट पाहीन. माझं कर्तव्यच आहे ते. पण पंड्या, मिनी नक्कीच काहीतरी अडचणीत असणार. त्याशिवाय ती मला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय राहणार नाही. खूप दिवसांनी घरचा चहा मिळाला, बरं वाटलं. तुम्ही दोघं माझ्याशी नीट बोललात. चल येतो मी पंड्या. अरे थांब, मी तुला बाहेरपर्यंत सोडायला येतो. तुझा आमच्यावरचा राग गेलाय की नाही? जोवर मिनीचं हो नाही कळत नाही तोवर तुमच्यावरचा राग कसा जाणार? पण तुमची खूप आठवण येते रे. हल्ली मी वांद्र्याच्या फ्लॅटवर एकटाच असतो ना. अरे गुरिया, काय म्हणत होत्या ग मिनीची आई? अगं गुरुची आहे ही, माझी नाही. मगाशी त्यांचा फोन आला आणि पाठोपाठ मिनी घरी आली. हिंदळेकर अजून आहेत का विचारित होत्या. आणखीन काय बोलल्या? काही नाही. म्हणजे सगळं प्रकरण थंडावलेलं दिसतंय. काही नसेलही, पण ऑफिसात सगळीकडे पसरलंय मिनीचा पुन्हा घोटाळा झालाय म्हणून. म्हणजे गुरुनं चांगलीच प्रगती केलेली दिसतेय. प्रगती गुरुची आहे का तुझ्या त्या उपेनची आहे? का तिसऱ्याच कोणाची तरी आहे? मिनीच्या बाबतीत ना काहीही शक्य आहे. चारू, तुला आठवते रिगलला मागे एक सिनेमा लागला होता, बियोना सेरा मिसेस कॅम्बेल? तसला हा सगळा प्रकार आहे. त्या सिनेमामध्ये ना 4 जणांचं एकाच वेळी मिसेस कॅम्बेलशी प्रकरण असतं आणि त्यांच्या मुलीचा बाप आपणच आहोत असं त्यातल्या प्रत्येकाला वाटत असतं. शी, काही विटंबना. विटंबना तुम्हाला वाटते, त्यांना त्याचं काहीही नाहीये. ते आहेच. पोरी तिच्या तोंडावर थट्टा करतात तरी तिला याचं काहीही वाटत नाही. हसते. काय हे, कशा करता? चांगला संसार करायचा सोडून हे असं गटारात लोळणं बरं आहे का? या प्रकरणाचं काय होणार रे? मी सांगू का, लग्न संस्थेचं विसर्जन हे या रस्त्यावरचं बोरी बंदर आहे. अरे पण या प्रकरणात तुझ्या त्या गुरुनाचं बोकड होण्याच्या आता अगोदर आणखी काय बोकड व्हायचं बाकी आहे चारे? ते आहेच. बिचारा घरच्या लोकांना अंतरला. तिकडे भूतासारखा फ्लॅटवर एकटा राहतो. बापाचं बळी जाणार तिकडे. नाही नाही, तो वाचणार आहे. कसं काय? अगं त्यानं काहीही झालेलंच नव्हतं. ब्लड प्रेशर, शॉक, साखरपुडा सगळं नाटक होतं. काय सांगतोस काय? मग साखरपुडा झालाच नव्हता? अगं गुरुनं सांगितलं ना तेच खरंय. ह्याच्या बापाने आणि मामाने मिळून ते लग्न परस्पर ठरवलेलं होतं. साखरपुडा वगैरे काही झालेला नव्हता. ह्याची संमती गृहीत धरलेली होती. आणि यांचा मोठा प्रॉब्लेम काय ठाऊक आहे का तुला? जॉईंट अकाउंट आणि गुरुची धंद्यातली पार्टनरशिप. तरी तू गुरुशी तावातावानी भांडत होतास. म्हणजे आमचा छोटा बोकड झाला. प्रिय गुरु, या 4 महिन्यात आपण खूप खूप जवळ आलो. सुखाचे अनेक क्षण अनुभवले. मला तू अजूनही खूप आवडतोस, गुणी वाटतोस. पण ज्या दृष्टीने तू माझ्याकडे पाहत आलास त्या दृष्टीने मी तुझ्याकडे कधीच पाहिलं नाही. कोणाला पत्र लिहितेस? कोणाला नाही. दाखव. नको आई. आता तू माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाहीस. गुरुनाथला लिहिते. काय? आता त्याला उद्ध्वस्त करायचे? उलट तो उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लिहिते. काय?
मला त्याच्याशी लग्न करता येणार नाही हे साफ लिहून टाकणार आहे मी. तो चांगला मुलगा आहे ना ग, आणि मुख्य म्हणजे तुझ्या वयाचा. आई हो, मला माहिती आहे तो चांगला मुलगा आहे, पण पण तुझ्या भाऊ मामा इतका चांगला नाही, हो ना? आई प्लीज. लिहिली निदान पहिल्यांदा काहीतरी प्रामाणिक काम करतेस. सांगून टाक तुझ्या सगळ्या यारांना, म्हणावं चांगल्या चांगल्या मुलांना मला तुमच्याशी कर्तव्य नाही, मला अनुरूप स्थळ मिळालंय आता. उपेन सारखा यालाही धक्का बसेल का ग? बसू दे, काय करणार, त्याने प्रेम केलंय ना तुझ्यावर. म्हणूनच मी 4 वर्षांनी लग्न करायची अट घालून पाहिली. म्हटलं त्यावरून तरी तू हिंड घ्यावीस आणि माझा नाद सोडून द्यावास, पण तसं होण्याची चिन्ह दिसत नाही. म्हणूनच स्पष्ट लिहायचं ठरवलं.